हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्याचा नवा व्हिडिओ समोर. इमारतीमध्ये जाताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सैफ अली खानवरती हल्ला करणारा संशयित आरोपी शाहिद गिरगावमधून ताब्यात. शाहिदचे 16 जानेवारीचं मोबाईलचं लोकेशन सैफच्या घराजवळ असल्याने कसून चौकशी. रक्तबंबाळ सैफला 10 मिनिटात पोहोचवलं लीलावतीत. रिक्षावाला भजन सिंगने सांगितला थरारक अनुभव. पोलिसांनी आरोपीच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीला घेतलं ताब्यात. गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती. सैफच्या पाठीत अडकलेला चाकूचा तुकड्याचा फोटो समोर. ऑपरेशन नंतर चाकूचा तुकडा काढला. सुदैवाने थोडक्यात बचावला सैफ अली खान. सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र इन्फेक्शन होऊ नये यासाठी आठवडाभर आरामाची गरज. सैफवरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती. परभणीतून आंबेडकरी अनुयायांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या या मागणीसाठी आंदोलक मुंबईच्या दिशेने. सीआयडी म्हणतंय सुदर्शन घुलेज गँगचा प्रमुख, तर वाल्मिक कराड गँगचा मेंबर. सीआयडीच्या दाव्याने खळबळ. नाशिकच्या दिंडोरी आश्रमात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा मुक्काम. तृप्ती देसाईंचा दावा, तर आरोपी दत्त जयंतीच्या सप्ताहाच्या वेळेला आल्याचं स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ लोक आक्रमक. केजमध्ये दिव्यांगांचं पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन, तर रस्त्यावरती टायर जाळत निषेध व्यक्त. पुणे नाशिक महामार्गावरती एसटी आणि टेम्पोची जोरदार धडक. भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू. मृत्यूच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर. महाराष्ट्राचं एकमत म्हणजे न्यूज 18 लोकमत. बार्क रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतची भरारी.